मित्र हो, सध्या थंडीचा हंगाम सुरू आहे. रात्री हाडं गोठवणारी कडाक्याची थंडी पडत आहे आणि अशा या गारेगार मन प्रसन्न थंडीत कल्याण शहरातल्या आयुष्यमान सोसायटीतील मुलं, सोसायटीतील वॉचमन धोंडू काकाच्या तोंडून भूताची गोष्ट न ऐकता झोपले असतील तर नवलच म्हणावं लागेल. अंगात निळा शर्ट, खाली काळी पॅन्ट, डोक्यावर टोपी, पायात काळे बूट आणि रंगाने काळा कालिया नागच, देहाने धृतपुष्ट असा हा धोंडू काका प्लास्टिकच्या खुर्चीवर बसलेला. समोर एखाद्या चितेत जळणाऱ्या प्रेताच्या डोक्यावरचं मांस जळून गेल्यानंतर जसं कवटीतल्या डोळ्यांच्या खोबण्यातून नाकातोंडातून आगीचा भडका आरपार होत पेटतो, तसंच होळीसारखी 1 फूट लाकडांची शेकोटी तपकिरी आग बाहेर सोडत जळत होती. रात्रीचं जेवण झाल्यानंतर सर्व मुलं धोंडू काकाची गोष्ट ऐकायला आलेले. सर्व मुलं शेकोटीजवळ बसली होती. शेकोटीची ऊब घेता घेता मुलांची धोंडू काकांनाच कोणती गोष्ट सांगाल म्हणून चर्चा सुरू झाली. नाही, चर्चा नाही, गोंधळ गोंगाट सुरू झाला. अगदी आकांत तांडव माजवला कार्ट्यांनी. शेवटी धोंडूलाच मध्ये पडून श्रीकृष्णासारखं बोलावं लागलं. थांबा प्रियजनांनो, ध्वनी प्रदूषण करू नका. आजची गोष्ट आहे डायन. डायन नाव ऐकताच सारी मुलं शांत झाली. बटाऱ्या डोळ्यात भरलेल्या उत्सुक धोंडू काकांकडे कुतूहल, भय, मज्जा या भावनांनी उजळलेल्या नजरेने पाहू लागली. पोरांनो, खूप जुनी गोष्ट आहे. मिठालाल त्याच्या बायको संगी आणि 2 पोरं अंतू, जितू ह्यांसोबत एका माळावर राहायचा. मिठ्याचा घर म्हणून एक लाकडाचा 2 मजली बंगला होता आणि बंगल्यापुढे एक मोठा बेडा होता. त्यात गाई, म्हशी आणि बकऱ्या होत्या, ज्यावर मिठ्याच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालायचा. दोन्ही मुलं आपल्या आईवडिलांना गाई, म्हशी, बकऱ्या चरायला घेऊन जायला मदत करत असत. तर झालं असं, नुकताच थंडीचा महिना सुरू झाला होता. मिठ्याचं कुटुंब गावापासून दूर एका मोठ्या माळरानात राहत होतं. सकाळ ते संध्याकाळपर्यंत एकच काम, गाई, म्हशी, बकऱ्या चरायला घेऊन जायचं. मग सूर्य अस्ताला गेला, अंधार झाला की काम थांबवायचं, बंगल्यावर परत यायचं, गाई, म्हशी, बकऱ्यांना बांधून ठेवायचं. पण हल्ली वाघे कुटुंबियांचं गाई, म्हशी, बकऱ्या चरायला घेऊन जाणं कमी झालेलं. त्याला कारणही होतं. ते म्हणजे कानांवर काही बाई अफवा येत होत्या. सोप्या भाषेत, सोप्या शब्दात सांगायचं तर माळरानात काहीतरी गडबड होत होती. ह्या सृष्टीच्या आतून पाताळातून काहीतरी माळरानावर अवतरलेलं. 2 आठवडे झाले गावातल्या बकरी, म्हशी, गाई मृतावस्थेत, चिरफाड केलेल्या अवस्थेत मेलेल्या सापडत होत्या. गावातल्या मते माळरानावर एक काळ्या साडीतील बाई दिसत असे, जिला लोक डायन म्हणत, आणि तीच ब्याद आता मिठ्याच्या बंगल्याभोवताली घिरट्या घालत होती. मिठ्याच्या बंगल्याभोवताली 4ही बाजूंनी मक्याचं शेत होतं. जर त्या मक्याआड चोर जरी लपला तरी ह्या चौघांना दिसणार नव्हता. मग धोंडू काका, ह्या चौघांवर जर कधी धोक्याचा प्रसंग उद्भवला तरी चौघं काय करतील? ह्या सर्वांना मदत कुठून मिळेल? एक मुलाने प्रश्न केला. त्यावर धोंडू काका म्हणाला, पोरांनो सांगतो, ऐका. मिठ्याकडे एक बिगबुल टाईप पाळलेला कुत्रा होता, जे रात्री सगळी झोपली की आजूबाजूची राखण करत असत. ह्या कुत्र्याला रात्री अवतीभोवती जर धोक्याची चाहूल लागली तर हा कुत्रा चोरांवर, शत्रूंवर भुंकत असे. मग मिठ्याचा परिवार आवाज ऐकून जाग होई. मिठ्याकडे हल्ला करण्यासाठी शस्त्र म्हणून बुलेट गन होत्या, ज्या बुलेट गनच्या एका गोळीत माणूस काय, भूत बी मरणार होतं. आणि अशातच एके रात्री मिठ्याच्या कुटुंबाचं जेवण झालं. मग सर्वजण बंगल्यात आपापल्या खोलीत झोपी गेले. रात्रीचा शांत वारा वाहत होता. चंद्राचा दुधाळ वर्तुळाकार गोळा आकाशगंगेत शुभ्र तेजस्वी प्रकाशाने पेटला होता. मध्यरात्रीचा 3 वाजेचा प्रहर सुरू होता. सर्वजण बंगल्यात गाढ झोपले होते. पण बिगबुल भुंकायला लागला. त्याचा आवाज ऐकून जितू आणि अंतू दोन्ही मुलं उठली.
विजेरी सोबत घेऊन दोघेही बंगल्यातून बाहेर पडले. जितू अंतू दोघांनी बिग बुलकडे पाहिलं. ते मूक जनावर आपल्या जागेवरून दूर मक्याच्या शेतातल्या उंच कणसांकडे पाहत भुंकत होतं. अंधार असल्याने नजरेला काही दिसत नव्हतं, म्हणूनच जितूने हातातली विजेरी पेटवली. विजेरीचा प्रकाश काळोखाला फाडत बाहेर पडला. जितूने विजेरीचा प्रकाश समोर मारून पाहिला. विजेरीचा वर्तुळाकार पिवळसर प्रकाशात मक्याच्या शेतातील सोनेरी रंगाचं ते भूतासारखं उभं, शांत, निश्चल अशी उभी कणस दिसत होती, जी वाऱ्याच्या ताल्यावर झुलत होती. कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज आता कमी झाला होता. खंडूरावांची नजर अवतीभोवती कोणी आहे का याचा वेध घेत होती, परंतु नजरेला विजेरीचा पिवळसर प्रकाश आणि तो गवत सोडून काहीही दिसत नव्हतं. ब्रदर्स, काय असेल आतमध्ये? ती डायन तर नाही? अंतूने मोठ्या भावाला जितूला विचारलं. नॉट, आय डोंट नो, पण मला वाटते हवेने हलत आहे. हलत आहे. चल जाऊ झोपूया. दोघेही भाऊ बंगल्यात घुसले. जाताना त्यांनी बिग बुलच्या ढुंगणावर एक रट्टा हाणला. साल्या हरामी, खोटं भुंकून झोप मोडतो, जितू म्हणाला. मार खाल्ल्याने ते बिग बुल मांजरीसारखं केकाटलं. उगीचच त्या हराम्याने झोप मोड केलेली, त्याचाच हा बदला होता. धोंडू काकाने गूढ भयमय नजरेने मुलांकडे शांत नजरेने पाहिलं व म्हणाले, पण खरंच जितूच्या म्हणण्याप्रमाणे काळ्याभोर अंधाराच्या पडद्याआड काहीच नव्हतं का? तो कुत्रा असंच कसं भुंकेल? दुसऱ्या दिवशी मिठ्याला गावातला एक माणूस मारहाणावर भेटला. त्याने सांगितलं, सख्या भल्या पहाटे 6 वाजताच टमरेल घेऊन हागायला गेलेला. तेव्हा पहाटेची वेळ असल्याने वातावरणात हाडमास गोठवणारी थंडी पडली होती. चारही दिशेंना पांढऱ्या धुक्याचे कोळी काष्ट पसरली होती. धुक्याची मात्रा इतकी गडद होती की आरतीबाईंना आपल्या समोर फक्त 10 पावलांवरचं दृश्य दिसत होतं. परंतु जसं जसं पाऊल पुढे पडायची, पुढचं धुकं साफ व्हायचं आणि मागची वाट पुन्हा पांढऱ्या धुक्यात बुडायची. धुक्यामुळे अवतीभोवतीचं काहीही दिसत नव्हतं. फक्त 10 पावलांवरची खालची शेतातली जमीन आणि त्या जमिनीवर असलेल्या गवतांवर जमलेले बाष्पाचे थेंब, ज्यांचा स्पर्श उघड्या पायाला होताच अंगावर सरसरून थंडीचा ताजा काटा उभा राहत होता. एक जागा शोधून सख्या आपलं टमरेल टाकलं. आल्या वाटेने परत जायला निघाला. सख्या उजव्या अंगाला ज्वारीचं शेत होतं. ज्वारी मोठी पिकाची कणस शांत मड्यासारखी हालचाल न करता उभी होती. त्याच कणसांच्या आत एक बाई उभी होती. अंगात काळ्या रंगाची साडी होती. डोक्यावरचे केस जमिनीला टेकलेले सापाच्या शेपटीसारखे वळवळत होते. सख्याने त्या बाईकडे पाहिलं. त्या बाईचा चेहरा पूर्ण राखाडी काळशार होता. जाडसर भुवया आणि भेदकासे काळेशार डोळे होते. काळ्या करड्या चेहऱ्यावरचे ते फिकट काळशार ओठ, त्या काळशार ओठांना सफेद रंगाची बुरशी लागली होती. सख्याने कटाक्ष त्या बाईवर टाकलं. तोच दोघांची नजरानजर झाली. नजरानजर होताच त्या बाईच्या ओठांची मंदगतीने हालचाल झाली व ती कणसांच्यात उभी अवधसा जबड्यातले तपकिरी रंगाचे मसेरी लावून किडलेले दात दाखवत हसली. त्या हास्याला सख्या कसा प्रतिहास्य देतोय तसाच 5 पावलं मागे जात गुराढोरासारखं धावला. धावता धावताच त्याने मागे पाहिलं. चेहऱ्यावर भयमय भाव पसरले. मागून ती डायन 4 पायांवर कुत्र्यासारखी धावत येत होती. पण गावची सीमा ओलांडताच तिने पिच्छा सोडला. पण सख्या मात्र येडा झालाय. वार भरले त्यासनी. तो गावातला माणूसही विलक्षण हकीकत सांगून मिठ्यारावांना काळजी घे बोलून निघून गेला. त्याच्या बोलण्यातून दिलासा कमी आणि भीती जास्त भेटलेली. काय माहिती आजची रात्र कशी जाणार होती. सूर्य अस्ताला जाताच अंधाराचे दिंडोरे चौदिशेंना फाकले. मिठ्याच्या घरी मनोरंजनासाठी काहीही नव्हतं. रात्रीचं जेवण झाल्यावर सर्वजण लगेचच झोपी जात.
आजही तसंच झालं. मध्यरात्रीची वेळ झाली होती. चंद्र काळ्या ढगांआड दडून बसला होता. मध्यरात्रीचे 3:30 वाजलेले. मिठ्याला झोपेतून जाग आली. वयाचं कारण म्हणा की आणखी काही, परंतु मिठ्याराव जाग आल्यानंतर डोळे मिटूनही काही केल्या पुन्हा झोप लागत नव्हती. म्हणून बेडवर पडून कंटाळा यायला लागला होता. तेवढ्यात बाहेरून बिगबुल कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज घुमू लागला. मिठ्या बाजूला असलेली विजेरी बुलेट गन उचलली बाहेर आला. बंगल्याच्या बाहेर येताच त्यांना जरा दूर बिगबुल बेड्याच्या दिशेने भुंकताना दिसला. मिठ्याने बिगबुल ज्या दिशेला तोंड करून भुंकत आहेत तिकडे पाहिलं. विजेरी पेटवून तिचा पिवळसर प्रकाश जलद गतीने अंधाराला फाडत चिरत पुढे फेकला. 2 सेकंद त्या अचानक घडलेल्या ह्या क्रियेने मिठ्याच्या नजरेला एक भयानक असा हृदय पिळवटून टाकणारं दृश्य दिसलं. दूर 60 पावलांवर बेड्याच्या दरवाजात एक काळ्या रंगाची साडी घातलेली, पिवळे लिंबा एवढे डोळे, जमिनीला टेकणारे काळे केस आणि जबड्यातले टोकदार काट्यासारखे 32 दात, बिभत्स भीतीदायक असा हा भयंकर डायनचा चेहरा दात विचकत हसत मिठ्याकडे पाहत होता. परंतु जसं विजेरीचा पिवळसर प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडला ते ध्यान अमानवीय गतीने झटकन बेड्यात मागे गेलं. ते हसू पाहता मिठ्याच्या काळजात भयाची कट्यार रुतली होती. जे पाहिलं ते भूत पिशाचे होतं. बेड्याच्या आतून एका बकरीचा प्राणांतिकतेने ओरडण्याचा आवाज घुमला. खल्लास, धोंडू काका, आई शपथ, त्या डायनने बकरी मार्के खाल्ली काय? एक लहान मुलगा भयाने विस्फारलेल्या डोळ्यांनी म्हटला. त्यावर धोंडू काकांनी डोळे तोंड मोठे करत हळूच त्याच्या भयप्रश्नाला गंभीरतेने होकार कळवला. मग पुढे काय झालं काका? तेच पोरग उत्सुकतेने म्हटलं. पुढे? धोंडू काकाने एक उत्सुक भय गुढतेचे भाव उमटलेले कटाक्ष समोर आपल्याकडे कुतूहलाने पाहणाऱ्या मुलांवर टाकला. पुढे म्हणाले, 3ऱ्या दिवशी बेड्यात एक बकरी कमी होती. सर्वांना ठाऊक होतं त्या डायनने बकरीचा बळी घेतला. पण जर असंच चालत राहिलं तर सारा बेडा रिकामा होईल आणि आपण जगणार कसं? मिठ्याचं कुटुंब आपल्या गुराढोरांना चरायला घेऊन गेलं. संध्याकाळ झाली तशी सर्वजण बंगल्यावर परतली. हळूहळू अंधाराची गडदता वाढत होती. वातावरणात हाड मांस गोठवणारा थंडावा शिरत होता. 4ही दिशेंना हाडळीप्रमाणे पांढऱ्या कापडातला धुका हवेत तरंगत फिरू लागलं होतं. वेळ जशी जशी सरत होती मिठ्यासहित साऱ्या परिवाराचा चेहरा चिंताग्रस्तीत होत होता. चेहऱ्यावर भयाची लाली चढत होती. धोंडू काकांनी सर्व मुलांकडे पाहिलं व भयनजरेने सर्व मुलांना भिवून सोडत म्हणाले. मिठ्याच्या डोळ्यांसमोर तो डायनचा हैवानी चेहरा व मनात हाच प्रश्न येत होता की आता एक बकरी गायब झाली आहे. त्या नवजात बकरीला काल जी डायन आपल्याला दिसली तिनेच तिला पळवून नेलं असावं आणि त्या बकरीची हाडमासांची चिरफाड करून चांगलाच त्या डायनने त्या मुक्या प्राण्यावर ताव मारला असेल. पण जर असंच बकऱ्या गायी मरायला लागल्या तर आपल्यावर उपासमारीची वेळ येईल. म्हणूनच मिठ्यासहित त्याच्या कुटुंबाने आज त्या डायनाचा अंत करायचं ठरवलं. सर्वजण बुलेट घेऊन जागे राहिलेले. ठरल्याप्रमाणे 2:30 वाजता बकऱ्या कुत्र्याच्या उच्च स्वरात भुंकणाऱ्या आवाजाने सर्वजण बाहेर आले. मिठ्याने विजेरी चालू केली. विजेरीचा पिवळसर प्रकाश बेड्याच्या दिशेने मारला. तसा त्या पिवळसर प्रकाशात सर्वांनाच एक 5 फूट उंच काळशार काटकी अंगाची, त्यावर काळी साडी असा आकार एक गाईला एका हातात पकडून बाहेर पळत जाताना दिसला. एक काटकीशी बाई तब्बल एका गाईला पळवून नेत होती. समोरचं दृश्य पाहून सर्वांचा जीव घशात आला. हीच डायन आहे वाटतं. हिनेच आपल्या आधीच्या बकऱ्या चोरल्या असतील. चला मारा हिला. मिठ्याने बुलेट हातात घेतली. ट्रिगर दाबत बार उडवला. गोळी जाऊन त्या डायनच्या दुसऱ्या हातावर बसली. हात तुटून खाली पडलं. पण दुसऱ्या हातात पकडलेली गाय मात्र
त्या डायनने सोडली. तशीच त्या गाईला ओढत फरफटत मक्याच्या शेतात घुसली. जितू अंतू दोघेही बुलेट हातात घेऊन तिच्या मागोमाग धावले. अरे पोरांनो थांबा, अशी चूक करू नका, थांबा, एकलं जाऊ नका. ते जे काही आहे जिवंत नाही, मौत आहे ती मौत. मिठ्याने स्वतःच्या मुलाला थांबवायचा प्रयत्न केला, पण तरुणीचा जोश चढलेली ती पोरं काय थांबणार होती. त्या गर्द अंधारात विजेरीच्या प्रकाशात धावतच जितू अंतू डायनच्या मागे निघून गेले. मागून मिठ्याने त्यांना थांबवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, हाका दिल्या, परंतु त्यांनी काही एक ऐकलं नाही. ओ गॉड जीजस, ही दोन्ही मुलं वेडी झाली आहेत. संगी जा, जिजूसचा क्रॉस घेऊन ये, जा, नाहीतर ती डायन आज गाईसोबत आपली पोरं पण खाईन. मिठ्या गंभीर स्वरात उच्चारला. त्यांचा तो पोर पण खाईल शब्द ऐकून संगीबाई घाबरल्या. संगीने देवघरात जाऊन येशूचा क्रॉस आणून मिठ्याला दिला. तसे तो घेऊन मिठ्या घाईघाईतच दोन्ही पोरांच्या मागावर निघून गेले. आकाशात पुनवेचा चांद उगवला होता. त्या चांदण्याचा शुभ्र प्रकाश रात्रीच्या काळोखाला थोडाफार उजळून गेला होता. त्या चंद्राच्या प्रकाशात झाडे झुडपे गवत या सर्वांच्या क्लिष्ट काळ्या सावल्या खाली जमिनीवर पडल्या जात होत्या. त्यांना पाहता असं वाटत होतं जणू त्या हालचाल करत आहेत. अंतू जितू दोघेही भावंड विजेरीचा प्रकाश आजूबाजूला मारत ते अभद्र मायावी ध्यान कुठं दिसतं का याचा शोध घेत होते. त्या दोघांच्या बरोबर बिग बुल उभा होता. आजूबाजूला मक्याची मोठी कणसे होती. दिस लट, मला दिसली तर तिच्या गोळीच घालतो. निसर्गामार्फत या पाळीव प्राण्यांना काही अमानवीय शक्ती मिळाल्या आहेत. या मुक्या जनावरांना जे मानवी डोळ्यांनी आपण पाहू अनुभवू शकत नाही तेही प्राणी पाहू शकतात. त्यांच्या हालचाली आपल्या चाणाक्ष नजरेने ते टिपू शकतात. भूत प्रेत पिशाच या सर्वांची अनुभूती पाळीव प्राणी करू शकतात. मानवापेक्षा पाळीव प्राण्यांचे सिक्स्थ सेन्स हे कैक पटीने जास्त सक्रिय असतात. आणि म्हणूनच की काय, अचानक शांत उभ्या बिग बुलचा पवित्रा बदलला. त्याचं सर्व शरीर ताठरलं, शेपूट ताठ झाली, घशातून एक तिरस्कारयुक्त अशी गुरगुर बाहेर पडू लागली. बिग बुलने आपला जबडा विचकला व तो मोठ्याने भुंकू लागला. अंतू जितू बिग बुल जिथे भुंकतोय तिथे पाहिलं. समोर एक विहीर दिसत होती, जी अंधारात असलेली विहीर एखाद्या खविसाच्या घराचं अस्तित्व दर्शवत होती. बिग बुल विहिरीकडे पाहत भुंकू लागला. बुल गो, बुल गो. जितूने हुकूम सोडला. मालकाच्या हुकुमाला जुमानत खाल्लेल्या मिठाची लाज राखत बुल थेट 4 पायांवर धावत जात पुढे विहिरीत उडी मारत आत घुसला. बिग बुल पाण्यात पडल्याचा आवाज होत पाणी वर उडालं. बिग बुल कुत्र्याला जाऊन 1 मिनिट होतो ना होतो तोच त्या विहिरीतून बुलची आर्त किंकाळी अंधाराचे पडदे फाडत पुढून येऊन ह्या दोघांच्या कानात घुसली. बिग बुलचा तो चिरकस विवळण्याचा आवाज ऐकून या दोन्ही भावांचा मनका घामाने भिजला गेला. भीती क्षणाक्षणाने अंगावर हावी होऊ लागली. विजेरीच्या पिवळ्या प्रकाशात दोघेही त्या विहिरीच्या त्या दिशेने निघाले. अवतीभोवती थंडावा जास्त जाणवत होता. पांढऱ्या धुक्याने आजगरासारखा गोल वेढा घातला होता. विहिरीच्या अवतीभोवती विजेरीचा पिवळसर प्रकाश फिरवत बिग बुल आणि गाई कुठे सापडतं का ते पाहत होते. जितू अंतू दोघांनी गाईला एका विशिष्ट प्रकारे हाक दिली, परंतु त्या हाकेवर त्या अभद्र जागेत एक खसखसत भसाड हसू घुमलं. हू द हेल आर यू, समोर ये. जितूने असं म्हणतच अवतीभोवती विजेरी फिरवली. विजेरीच्या प्रकाशात मक्याच्या झाडाची कणसे जणू मेलेली नागडी उघडी काळी निळी पडलेली कित्येक तरी प्रेतच उभी राहून आपल्याकडेच एकटक पाहत आहे असं भासत होतं. अचानक विहिर्यातून काहीतरी बाहेर फेकलं गेलं. जितू अंतूला. जितूने विजेरीचा पिवळसर प्रकाशात जमिनीवर पडलेल्या वस्तूवर टाकला. ते छिन्न विछिन्न पोटातल्या लाल काळ्या आतड्या बाहेर काढलेलं, मुंडी बावलीसारखी मागे फिरवलेलं, मागची शेपूट उपटून
तोंडात कोंबलेलं बिग बुलचं निर्जीव प्रेत होतं. जितूचे बुलेट आणि विजेरी खाली करत बिग बुलच्या प्रेताजवळ आले. बिग बुलला इतकं बेरहमीने मारलं होतं की हे काम कोणी माणसाचं नाही हे त्या कृष्ण आसुरी कृत्यावरून कळून येत होतं. अचानक जितू अंतूच्या पुढून विहिरीतून काहीतरी वेगाने वरून खाली जमिनीवर आपटल्यासारखा धप असा आवाज झाला. काय रे पोरांनो, कानाचे पडदे फाटावे असं घोगऱ्या खर्जातल्या आवाजातली हाक जितू अंतू दोघांच्या कानांवर पडली. त्या आवाजाने दोघांनी गरकन वळून समोर पाहिलं आणि डोळ्यांना जे दिसलं 20 पावलांवर 5 फूट उंचीची काटकुळ्या देहाची अभद्र डायन उभी होती. अंगावर काळी साडी, हात पाय पांढरे पडलेले, उलटे पाय होते. 6 इंच लांबीची नख होती. हातांनाही 4 इंच लांबीची धारधार नख होती. चेहरा पांढरा प्रेताळ होता. त्याच प्रेताळ चेहऱ्यावर काहीसे काळे पुरळ उगवले होते. जबड्यातले टोकदार पिशाची सारखे दात विचकत ते ध्यान या दोघांकडे आपल्या पिवळ्या मण्यांच्या चकाकत्या डोळ्यांनी पाहत होतं. त्या ध्यानाच्या दातांना लालसर रंगाचं ताजं रक्त लागलं होतं. त्या दोन्ही नवख्या पोरांची हे असलं आकलन क्षमतेपलीकडचं दृश्य पाहून पाचावर धारण बसली होती. हातपाय शरीर लटालटा कापत होते. डोळे भीतीने कासवा इतके मोठे झाले होते. अंतूला ते ध्यान पाहताच छातीत एक कळ उठली. तो जागीच गतप्राण झाला. जितू मात्र मागे मागे जात पलायन करणार तोच त्या ध्यानाने ते ओळखलं व आपल्या उलट्या पायांनी धावत उड्या घेत अमानवीय वेगाने जितूला गाठलं व त्यांच्या अंगावर एक झेप घेतली. त्याच्या छाताडावर डायन रूपी मृत्यू बसला. तोंडातला जबडा वासत त्या डायनने आपले तोंडातले दात जितूच्या मानेचा लचका तोडण्यासाठी पुढे आणले व मानेत खुपसले. गटागट भुकेल्या श्वापदासारखी रक्त शोषू लागली. जितू वेदनेने मोठ्याने ओरडू लागला. जितूने आपला उजवा हात तिच्या तोंडावर ठेवत तिला दूर सारण्याचा प्रयत्न केला. तोच तिने तो तिच्या धारधार तोंडात त्याचा हात चावत धरला. हाताच्या 4ही बोटांचा कचकन चावा घेतला. ते धारधार टोचकुले दात त्वचा मांस फाडत आत घुसले. नाजूक मांस फाडताच आतलं रक्त पिचकारी फवारल्यागत बाहेर आलं. त्या डायनचं तोंड ताज्या रक्ताने माकून निघालं. मला संपवतो, मला संपवतो. त्या हैवानाच्या फाटक्या घशातून मानवाची नक्कल केल्यासारखा खर्जातला भसाडा असा आवाज बाहेर पडला. जितूला स्वतःच्या हिमतीचा पछतावा होत होता. त्यांच्या नको त्या धाडसाने स्वतःच्या भावाला मृत्यूला आयतच आमंत्रण दिलं होतं. जर आपण आपल्या वडिलांचं ऐकलं असतं तर नक्कीच ही वेळ आली नसती. शेवटी हाच आपला अंतिम क्षण असं समजून त्याने डोळे मिटले. तोच जितूच्या बंद डोळ्यानाड एक आवाज कानांवर पडला. त्यासहितच छातीवर जाणवणारा त्या डायनचा भारही अचानक नाहीसा झाला होता. जितू, स्टँड अप बॉय. जितूच्या बंद डोळ्यानाडून त्याच्या कानांवर स्वतःच्या वडिलांचा आवाज घुमला. जितूने डोळे उघडून समोर पाहिलं तसे त्यांना आपल्या समोर हातात येशूचा क्रॉस घेऊन उभे असलेले आपले वडील दिसले. ज्या क्रॉसमधून दिव्य प्रकाश झळकत बाहेर पडत होता. भगवा चंदेरी लुकलुकता असा तो स्वच्छ प्रकाश त्या ध्यानाला ज्वालामुखीतील लाव्याची दगीसारखं झोंबत होता. किटअप किड. मिठ्याने त्याच्या लेकाला हात देत उठवलं. जितूच्या हातातून गळागळा रक्त बाहेर पडत होतं. ज्या रक्ताला ती डायन जिभल्या चाटत पाहत होती. हे बीज, काल पण तूच माझ्या रस्त्यात आला होता ना. चल बाजू हो, नाहीतर तुझा पण मुर्दा पाडील. ती डायन 2 पावलं पुढे सरसावली. तोच मिठ्याने हातातला क्रॉस पुढे केला. ज्यातून निघणारा प्रकाश पाहता त्या डायनला असहनीय तकलीफ होऊ लागली. ए म्हाताऱ्या, तो क्रॉस फेक, नाहीतर जिता खाईल. त्या ध्यानाच्या धमकीला न जुमानता मिठ्याने अजून पुढे यायला सुरुवात केली. पाहता पाहता ते ध्यान हळूहळू मागे जाऊ लागलं. हीच त्याची माघार होती. शेवटी त्या क्रॉसला घाबरत
ती डायन त्या विहिरीच्या गर्भात उडी मारत आत पळून गेली. दिसेनाशी झाली. शेवटला अंधारातून आवाजही आला. आज वाचलात र. मिठ्याने त्या विहिरीच्या उघड्या तोंडावर एक चौकोनी फळी ठेवली व त्यावर तो क्रॉस ठेवला. धोंडू काकाने असं म्हणतच मुलांकडे पाहिलं व म्हणाले, तर मुलांनो, अशा तऱ्हेने मिठ्याने आपल्या कुटुंबाला त्या डायनपासून वाचवलं व त्या डायनला कायमची विहिरीत बंद करून टाकली. म्हणजे गुड हॅबिट्सचा विजय झालं. सर्व मुलं मोठ्याने ओरडतच नाचू लागली व मस्त स्टोरी होती म्हणत उद्याच्या नव्या स्टोरीची वाट पाहू लागली.